आता आपण तमिळनाडूमध्ये केरळच्या बाजूलाच यांची बाउंड्रीवरच आहे, इकडे आलेलो आहोत. ही जी आपण पाहताय ही झाडे आहेत रबरची, जी आपल्याला गाड्यांना टायर झालं किंवा जिथे जिथे यूज होतात टायर्स किंवा रबर, ही त्यांची झाडं आहेत. आणि या झाडांची प्रोसिजरही तुम्हाला दाखवतो. फक्त तुम्हाला मी आता एक जस्ट दाखवतोय की हे जे आपण आता आलो आहे तमिळनाडूमधल्या एका गावामध्ये माझे मित्र आहेत, त्यांच्या घरी आलो आहे आपण. आणि इतकं म्हणजे शांततेचं वातावरण आणि ही रबरची झाडं बघू, तिकडे जेवढी नजर जाईल तेवढी रबरची झाडं आहेत. जसे आपल्या कोकणामध्ये हापूस, तसे इकडे रबर फेमस, म्हणजे रबरची झाडं केलेली जातात. पहिला ही गावातली घरं आहेत, असे बंगले आहेत, खूप दिसायला छान. केळींची झाडं, नारळाची झाडं इथं बऱ्या प्रमाणात आणि खरंच छान वाटतं एकदम. हे बघा, लाल माती, कोकणाची आठवण येते. कोकणात पण सेम असंच, फक्त झाडी वेगळी, बस बाकी काही फरक वाटत नाही आहे. आणि ही जी आहे, हे जे माझे मित्र त्यांची शेवटपर्यंतची झाडं आहेत. ह्या बाजूला पण जर बघितलं आता हे जे दुसरे घर आहेत यांची पण तशी शेती आहे रबरचीच. म्हणजे इथं रबर खूप मोठ्या प्रमाणात करतात. आता ही बघा, आपण जरा पुढे पुढे येत, ही बघा पूर्ण झाडी रबरची. आता हे रबरचं कसं आहे दाखवतो तुम्हाला मी. दिसतं ना, पूर्ण प्लॅस्टिकच्या बाजूला त्यांनी कट मारलेली असते. त्या कटमधून एक थेंब थेंब करून आहे ना ते एका वाडग्यामध्ये साचवलं जातं. आता हे आहे माझ्या मित्राचं घर, इकडे आलोय मी. एवढा सुंदर घर वाटला ना, मजा आली घरामध्ये. आपण आता त्याची प्रोसिजर जी आहे नारळाची ती पाहून येऊ. हे बघा, हे जे आहे ना हे असं त्याला खाचा पाडला जातो आणि इथून आहे ना जो एक एक थेंब करत करत असं रबर याच्यात साचवलं जातं या वाडग्यामध्ये. आणि हे साचवल्यानंतर मग हे जातं ह्या वाडग्यामध्ये, असं इथे हे जमा करतात. हे झालं किंवा त्याच्यात जमा करून मग ह्या मशीनमध्ये ते प्रेस केलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो झाड लावला तुम्ही की 8 वर्षानंतर हे रबर निघायला चालू होतं. 8 वर्षानंतर तो ते द्यायला चालू होतं हे. आणि 8 वर्षानंतर 20 वर्षापर्यंत किंवा 25 वर्षापर्यंत तुम्हाला ते देत राहतं हा झाड. ही अशी आहे पूर्ण रबरची फॅक्टरी. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की 8 वर्षापासून 20 वर्षापर्यंत तुम्हाला हे देत राहणार आणि तुम्ही त्याचं कसं काय ते करत राहायचं आहे. पण चांगलं आहे, रबर कसं बनतं काय बनतं हे बघितलं, चांगला म्हणजे अनुभव चांगला होता म्हणून मी तुमच्यासमोर शेअर केला. आपण आता आलेलो आहोत सेंचुरी इको टुरिझम तेनमाला. आता इथून थोडंसं एक साईड सीन असं आहे का हे रस्ते आहेत, गाडी चढण आहे आणि इथं बोटिंग वगैरे आहे. हे बघा, हे असं बांधलेलं इथं फोटो सेशनसाठीच ठेवलेलं आहे हे. हे बघा किती नाईस व्ह्यू. हा डॅम्प आहे बहुतेक इकडे कर्नाटकचं. आणि हे पूर्ण अभयारण्य जंगल आहे पूर्ण. तो एकदम वरती आलेलो आहोत. सूर्यास्त होताना दिसतोय इकडे. सनसेट होताना पाहायचं असेल तर बेस्ट प्लेस हे आहे. हे इथे एक फोटो सेशनसाठी आहे. किती सुंदर व्ह्यू आहे बघा, तुम्हाला समजेल काय व्ह्यू आहे तो. या व्ह्यूसाठी लोक इथं अट्रॅक्शनसाठी येतात. या व्ह्यूसाठी लोक इथं अट्रॅक्शनसाठी थांबलेले आहेत. आणि
बहुतेक इथं बंद आहे, वरती सोडत नाहीत. पुढचा व्ह्यू दिसतो. नदी बघा, याला लागूनच ही नदी आहे. पूर्ण युटर्न होते ही नदी, अशा प्रकारे फिरते. आता आपण चाललेलो आहे मीनाक्षी टेम्पलला. आपला हॉटेल इथे बाजूलाच घेतलेला आहे. 5 मिनिटच्या चालून जातोय आपण. 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे. ही अशी ठेल मेन सब्जी मंडी. इकडची सिस्टम थोडी वेगळी आहे आणि इकडे भाषेचा थोडा प्रॉब्लेम्स आहे. काय आहे, काही लोकांना कळतं हिंदी आणि काही लोकांना नाही समजत, असं आहे. इथून आपला लिहिलेला आहे बघा इथं मीनाक्षी टेम्पल. हे पहा इथं लिहिलेलं आहे मीनाक्षी टेम्पलकडे. चला सरळ सरळ लिहिले, चला तिकडे. ठीक है, ये देखो मंदिर आ गया, ये सामने मंदिर है. उधर अपना सबका फोन है ना, उधर सबमिट करना पड़ेगा. अलाउड नहीं है फोन, उधर है चप्पल और फोन उधर सबमिट कर रहे. अच्छा, 5-6 घंटा लगेगा आज अपने को दर्शन के लिए, कम से कम. अभी उधर पूछा मैंने उधर. हाँ, तो 1-2 घंटे में हो जाएगा. नहीं देखते चलो. मैं इधर एक चक्कर मार के गया था. अच्छा अच्छा अच्छा. कुठे क्राऊड जवळजवळ वाढतच चाललेला आहे, बघू शकता. क्राऊड आहे. ये पहला गेट है. ओके, ऐसे 4 गेट है, फिर मंदिर अंदर है. हे जे बघताय तुम्ही, असे 4 गेट आहेत आपल्या मंदिरामध्ये. 4 बाजूनी तुम्हाला मेन म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशी एंट्री आहे. मंदिराचा परिसर बघूया. आतमध्ये शूटिंगसाठी आहे की नाही माहीत नाही, प्रयत्न करूया आतमधून दाखवण्याचा. तर आता आपण दर्शन घेऊन आलो आहे मी बाहेर, पण इथं मोबाईल अलाउड नसतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मंदिर एवढं छान आहे, सुंदर आहे, पण मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्यामुळं मी एकही प्रकारचं शूट करू शकलो नाही. तर मी तुम्हाला जस्ट असं दाखवतोय. ही मंदिराचं साऊथ गेट आणि हे पहा मंदिर. हे आहे मंदिर. थोडंसं आतलं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण येथून पण आतमध्ये मंदिर खूपच भव्य आहे. तर मित्रांनो, ही पहा महालक्ष्मी मातेची मूर्ती. हे आहे पूर्ण व्ह्यूज आपलं मंदिराचं. आतमध्ये जाताना असे खांब लागत आहेत. हे बघा पूर्ण आतमधून, इथूनच आपल्याला समोरून दर्शनासाठी जावं लागतं. हे रात्रीचा व्ह्यू आहे आणि अशा प्रकारे लाइटिंग आहे. मंदिर अतिशय अप्रतिम आहे, सुंदर आहे. 1008. हे बघा, हा आहे हा साऊथ. हा आपण उभा होतो साऊथ गेट आणि हा नॉर्थ गेट आहे. आणि असे 4ही गेट आहेत, ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. आणि या गेटवरून आम्ही असं दर्शन घेऊन आलेलो आहोत. आणि 3 तास गेले दर्शन घेण्याकरिता. आतमध्ये हे बघा, हे बाजूला एक मंदिर आहे. अशी आतमध्ये खूप छोटी छोटी मंदिरं आहेत आणि इकडे अशी दुकानं लावलेली आहेत. इकडे मेन म्हणजे लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे भाषेचा खूपच मोठा प्रॉब्लेम्स आहे. हे बघा, हे असं दुकानं वगैरे लावलेली असतात. याच्यामध्ये कुंकू वगैरे असतात ना, जे देवीला वाहतात तिकडे, ते आहे. असे खाण्याचे स्टॉल आहे. खूप काही आहे बघण्यासारखं. मेन म्हणजे कोरीव काम चांगलं आहे. तर मित्रांनो, आता इथं मी ब्लॉग समाप्त करतो.